निसर्गाच्या संवर्धनासाठी पालघर जिल्ह्यातले शिक्षक आणि विद्यार्थी पुढे सरसावले आहेत। जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक दीपक देसले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी 1 लाखाहून अधिक सीड बॉल्स तयार केले आहेत। ही झाडं पुढील काळात पर्यावरण संतुलनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील। जाणून घेऊयात त्याविषयी। वाढतं प्रदूषण आणि झाडांची मोठ्या प्रमाणावर होणारी तोड यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे। पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यातल्या लिलकपाडा इथल्या जिल्हा परिषद शाळेतले शिक्षक दीपक देसले आणि विद्यार्थी पुढे सरसावले आहेत। दीपक देसले गेल्या 3 वर्षांपासून सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा उपक्रम राबवत आहेत। प्रथम देसले यांनी ग्रामस्थांना उपयुक्त ठरेल अशा आयुर्वेदिक बिया त्याचबरोबर फळबागांच्या बिया गोळा केल्या। आपटा, बहावा, रिठा, गुंज, साग, बोर, चिंच, काजू, लाजरा फुलकेसर, भेंडी, विलायती चिंच, करंज, अभय, रक्तचंदन, टेबरून, रामफळ, सीताफळ, हिरडा, बेहडा, बिबवा, खैर, देवदार यासारख्या विविध प्रकारच्या झाडांची बियाणं त्यांनी जमा केली। त्यानंतर त्यांनी शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या मदतीनं माती आणि शेणाचा वापर करून या बियांचे सीड बॉल्स तयार केले। मी गेल्या 3 वर्षापासून पर्यावरणासाठी सीड बॉल हा एक वेगळा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करतोय। पहिल्या वर्षी 10,000 सीड बॉल केलेत, नंतर 23,000 सीड बॉल गेल्या वर्षी आणि या वर्षी आम्ही 1,17,000च्या आसपास सीड बॉल आम्ही बनवलेत। पण मलाही वाटलं की पर्यावरणात आपण इतरांनाही समाविष्ट केलं की आपलं पर्यावरण संवर्धनासाठी आपल्या 2 हातांपेक्षा अजून हजारो हात आपल्याला जोडले तर पर्यावरण अजून चांगलं संवर्धन होईल। या दृष्टीने मी यावर्षी जवळजवळ 18 शाळा मी एकत्र केल्या। त्यातील 1236 विद्यार्थ्यांनी आपल्याला यावर्षी जवळजवळ 1,17,282 सीड बॉल आपल्याला बनवण्यात त्यांनी मोठ्या प्रमाणात सीड बॉल बनवण्यात प्रयत्न केला। या उपक्रमाला त्यांनी व्यापक रूप देण्याचा प्रयत्न केला। डहाणू, तलासरी आणि पालघर तालुक्यातल्या एकूण 18 शाळांनी या पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमात सहभाग घेतला। आता त्यांनी 1,17,000पेक्षा जास्त सीड बॉल्स तयार केलेत। या उपक्रमात 1200हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले असून यामुळे त्यांना झाडाचं महत्त्व कळू लागलं आहे। हे सीड बॉल्स जून-जुलै महिन्यात वन खात्याच्या परवानगीनं डोंगरासह इतर भागात टाकण्यात येणार आहेत। ही झाडं पर्यावरणात महत्त्वाची भूमिका बजावतील। सीड बॉल तयार करण्यासाठी तुम्ही काय काय वापरलं, काय आणलं होतं? माती, गोवरी, बिया। आता ते सीड बॉल तयार झाले, त्याच्यामुळे फायदा काय होणार आहे? ते सीड बॉलचं तुम्ही काय करणार? झाडे, सावली, फुले, फळ, पाऊस, ऑक्सिजन। आणि त्याच्यासाठी बिया कोणकोणत्या आणल्या होत्या तुम्ही? आपटा, गुंजा, बिबू। आता ते सीड बॉल तुम्ही काय करणार आणि कुठे नेणार आहे? जंगलाला। दीपक यांच्या या स्तुत्य उपक्रमात गावातल्या ग्रामस्थांनीही सहभाग घेतला। दीपक यांच्या मार्गदर्शनातून त्यांनी निसर्ग संवर्धनात आपली भूमिका बजावली। हा उपक्रम मी फेसबुकच्या माध्यमातून माझे एक मित्र आहे सरक सर म्हणून त्यांच्या वॉलवर मी पाहिला की असा एक उपक्रम चालू आहे की सीड बॉल्स बनवणे। तर मला याची गरज का वाटली तर आपण सध्या पाहिलं टेम्परेचर इकडे किती वाढलेलं आहे। सध्या आपण पेपरमधून पाहतो, न्यूजमधून पाहतो, आज इकडे टेम्परेचर वाढलं, तिकडे टेम्परेचर वाढलं। त्यामुळं मला समाजकार्य करण्याची खूप आवड आहे। त्यामुळे मी सरांनी संपर्क साधला। सर, माझी पण इच्छा आहे की मी या उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकतो। सर तात्काळ बोलले की काय हरकत नाही सर, तुमचं स्वागत आहे। विद्यार्थ्यांना सांगितलं आणि आम्ही दर दिवशी 2,000 याप्रमाणे आमचे 40 विद्यार्थी होते। आम्ही तब्बल 8,000 सीड बॉल्स आम्ही बनवलेले आहेत। सर्वप्रथम देसले सरांनी आम्हाला माती खोदायला सांगितली, ती खोदली आणि आम्ही त्यांना आणून दिली। त्याच्यानंतर सरांनी सांगितलं की आपण सीड बॉल असे बनवायचे। तर त्यांनी आम्हाला प्रत्यक्ष एक करून दाखवला। त्याच्यानंतर आम्ही काही ग्रामस्थ मिळून आम्ही ते प्रयत्न केलो आणि ते सक्सेस झालं। कारण की आम्हाला फक्त गोल चिखल बनवायचा होता आणि त्याच्यामध्ये बिया टाकायच्या होत्या। ते आम्हाला ते सरांनी शिकवलं आणि ते आम्ही टाकले। निसर्ग संवर्धनासाठी पालघर जिल्ह्यातल्या विद्यार्थी आणि शिक्षकांचं हे योगदान मोलाचं ठरणार आहे। या चिमुकल्यांच्या स्तुत्य आणि प्रेरणादायी उपक्रमाचं अनुकरण करून आपणही झाडं लावून पर्यावरणाचा समतोल राखण्यात सहभागी व्हा। दूरदर्शन बातम्यांसाठी नीता चौरे, पालघर।